आणि आता बिहारचं नेतृत्व म्हणून जनता त्यांना स्वीकारते का, या प्रश्नावरून थोड्याच वेळात पडदा हटणार आहे। निकाल हाती यायला सुरुवात होईल। सध्या पोस्टल वोटिंगचे कल आपल्या हाती यायला सुरुवात झालेली आहे। आपण परत एकदा किरण तारे सरांकडे जाऊया। तर सर, मागे एकदा आपण बिहारच्या 2020 मध्ये निवडणुकांचं बघितलं होतं, तर तेव्हा पोस्टल वोटिंगचा निकाल वेगळा होता आणि प्रत्यक्ष मतदानाची मतमोजणी जेव्हा झाली होती त्याचा निकाल पूर्णतः वेगळा होता आणि चित्र स्पष्ट व्हायला साधारणतः दुपारचे 12 वाजले होते। नाही तर जनरली 10 पर्यंत चित्र स्पष्ट होतं। नाही, बरोबर आहे। म्हणजे पोस्टल वोटिंगमध्ये आपल्या सुरुवातीचे कल कळतात। पोस्टल वोटिंग कोणाचं असतं? साधारणपणाने सरकारी कर्मचारी जे असतात, ज्यांना प्रत्यक्ष त्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांच्यासाठी केलेली ही व्यवस्था असते। त्याचा नंबर काय फार मोठा नसतो, ते आकडा फार कमी असतो। पण एक सुरुवातीला ट्रेंड असा असतो की पोस्टल वोटिंगमध्ये आपल्याला शेतावरून भाताची परीक्षा ज्याला म्हणतात तसं हे असतं। हा ट्रेंड कायम राहीलच असं नव्हे, पण याच्यातला तुम्ही आत्ता जो पहिला कल जो दाखवला आहे मोकामामधला, तो खूपच इंटरेस्टिंग आहे। म्हणजे मोकामामध्ये JDUचे अनंत सिंग आघाडीवर आहेत। अनंत सिंग आत्ता जेलमध्ये आहेत। त्यांना खुनाच्या एका आरोपाखाली अटक झालेली आहे आणि हा खून निवडणुकीच्या प्रचारामध्ये झालेला आहे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा। त्यामुळं फारच इंटरेस्टिंग आहे। म्हणजे असं जर असेल, जेलमध्ये राहिलेल्या व्यक्तीला आता जी प्रत्यक्ष जेलमध्ये आहे, निवडणूक ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला उमेदवार जेलमध्ये आहे, अशी परिस्थिती असताना जर ते आघाडीवर असतील तर बिहारची जनता काय विचार करते आपण त्याचा अंदाज लावू शकतो। मला असं वाटतं आपण थोडं थांबलं पाहिजे। पोस्टल बॅलेटचं ट्रेंड आणि प्रत्यक्षातला कल जो आहे याच्यामध्ये जवळपास 2 तासाचं अंतर आपल्याला जाणवू शकतं। त्याच्यानंतर आपल्याला कळू शकेल काय होतंय ते। बरोबर। सध्या तरी तारापूरमधून सम्राट चौधरी हे आघाडीवर आहेत। पोस्टल वोटिंगचे कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। हे अंतिम निकाल नाही, पुन्हा एकदा सांगतोय, हे कौल आहेत। पोस्टल वोटिंगच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। यात अनेक चढउतार बघायला मिळू शकतात, आकडे मागे पुढे होऊ शकतात, पण सध्या तरी पोस्टल वोटिंगचे कल आता हाती यायला सुरुवात झाली आहे। बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हे आता थोड्याच वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। मतमोजणी आता केली जाते आहे। तारापूरमधून सम्राट चौधरी हे आघाडीवर आहेत। NDA नितीश यांच्या पक्षाची भाजप आणि JDU या दोन्ही पक्षांची युती आहे आणि त्याच्या विरोधात महागठबंधनने लढा उभारला होता। राहुल गांधी यांनी वोटर अधिकार यात्रा काढली होती बिहारमधल्या काही मतदारसंघांमधून। या यात्रेचा कितपत प्रभाव पडला हे सुद्धा आता या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल। बिहारचा हा महासंग्राम आपण बघतोय जय महाराष्ट्रवर। तारापूरमधून सम्राट चौधरी हे पोस्टल बॅलेट वोटिंगमध्ये सध्या आघाडीवर आहेत, तर राघोपूरमधून तेजस्वी यादव हे सुद्धा आघाडीवर असल्याची बातमी आहे। एक्झिट पोलचे निकाल आपण बघितले होते। एक्झिट पोलने जो अंदाज वर्तवला होता त्यानुसार NDAचं सरकार बिहारमध्ये बनतंय, पण जनतेने आता प्रत्यक्ष मतदान कोणाला दिलं, कौल कोणाला दिला, हे चित्र आता स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। NDAचं सरकार बिहारमध्ये परत येणार, फक्त थोडी वाट बघावी लागेल औपचारिक घोषणेसाठी, असं ट्विट JDUने केलेलं आहे आणि विजयाबद्दल आपला विश्वास व्यक्त केला आहे। जनता दल युनाइटेडने निकालाआधीच हे ट्वीट केलंय। बस कुछ घंटों का इंतजार, फिर आ रही है सुशासन सरकार, असं ट्वीट केलंय। तर पोस्टल मतदानात भाजप 7 जागांवर सध्या आघाडीवर आहे। मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त आहे। मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पोस्टल मतदानात भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे। 7 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। पोस्टल मतदानात भाजपला सध्या 7 जागा मिळताना दिसत आहेत। 7 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। तर मोकामामधून JDUचे अनंत सिंग हे आघाडीवर आहेत, तर राघोपूरमधून तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतलेली आहे। 243 जागा आहेत बिहार विधानसभा निवडणुकीत, त्यापैकी 10 जागांचे कौल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे पोस्टल मतदानाच्या माध्यमातून। त्यापैकी 7 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे, तर 2 जागांवर JDUचे उमेदवार हे सध्या RJDचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। त्यामध्ये माकोका आणि राघोपूर या 2 जागांचा समावेश आहे। प्रशांत किशोर यांची जनसुराज पार्टी 2 जागांवर आता आघाडीवर आहे। एक महत्त्वाचा फॅक्टर बिहार निवडणुकीमधला प्रशांत किशोर यांचा, राजकीय सल्लागार आणि राजकीय स्ट्रॅटेजिस्ट ते राहिलेले आहेत, पण या निवडणुकीत ते स्वतः उतरले। त्यांनी जनसुराज यात्रा काढली, त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळालेला होता आणि याचबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत। ज्येष्ठ पत्रकार तारे सर आपल्यासोबत आहे आणि त्याचबरोबर कपिल ढोके सुद्धा काँग्रेसचे नेते या चर्चेत सहभागी झाले आहेत। आता सुरुवात आपण कपिल ढोके यांच्यापासून करूया। तर कपिल, तुम्ही कसं बघत आहात या निवडणुकीकडे? हा प्रश्न याच्यासाठी कारण तुमचं सर्वोच्च नेतृत्व असलेले राहुल गांधी या निवडणुकीत वोटर अधिकार यात्रेच्या माध्यमातून उतरले होते, त्याचा कितपत परिणाम या निवडणुकीवर होईल असं वाटतं? मुळात या निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहतो आहोत। राहुल गांधींनी ज्या पद्धतीने बिहारच्या निवडणुकीमध्ये यावेळी
एक परफॉर्मन्स आपला दाखवला, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पलायन रोको यात्रा असेल किंवा वोटर अधिकार यात्रा असेल, या सगळ्या माध्यमातून त्यांनी एक प्रचंड तगडी फाईट देण्याचं काम महागठबंधनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं. सुशासन बाबू म्हणून जे नितीश कुमारांची प्रतिमा होती, ती प्रतिमा खरंच आपण जर मी बिहारमध्ये फिरत असताना आपण पाहिली की ती प्रतिमा काही ग्राउंडवरती आता राहिलेली दिसत नाही. ज्यांच्या काळात म्हणजे सुशासन बाबू एकीकडे आपण नितीश कुमारांना म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच राज्यामध्ये त्यांच्याच सरकारमध्ये पेपर फुटीचं सगळ्यात मोठं रॅकेट कुठे असेल तर ते बिहारमध्ये आहे. त्यांच्याच राज्यामध्ये कट्टा राज खुलेआमपणे सुरू आहे. अशा सगळ्या पद्धतीनं बिहारची जनता त्या ठिकाणी त्रस्त झाली होती. आणि मग प्रचंड पॉझिटिव्हपणे राहुल गांधींनी त्या ठिकाणी पलायन रोको यात्रा, म्हणजे युवकांना बिहारमध्ये सगळ्यात मोठा जर प्रश्न कुठला असेल तर बिहारच्या युवकांना रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. आणि त्यावर कुठेतरी 20 वर्ष भाजपची सत्ता असताना सुद्धा नितीश कुमार किंवा NDAचे लोक काम करताना दिसले नाहीत. म्हणून बिहारची जनता त्यांना पूर्णपणे नाकारणार आहे, हे या निवडणुकीच्या या निकालाच्या सुरुवातीला मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो आहे. तर राहुल गांधींनी तो मुद्दा अतिशय प्रतिष्ठेचा त्या ठिकाणी केला की पलायन रोको यात्रा या माध्यमातून जे युवक नोकरीसाठी, उद्योगासाठी, व्यवसायासाठी बाहेर जातात ते बिहारमध्ये त्यांना रोजगार निर्माण करता आला पाहिजे, त्यांना बिहारमध्ये रोजगार द्यावा, हा आमचा प्रमुख अजेंडा त्या ठिकाणी होता. दुसरी गोष्ट वोटर अधिकार यात्रा. वोट चोरीच्या माध्यमातून ज्यावेळी देशामध्ये या भाजप आणि निवडणूक आयोगाला उघडं पाडण्याचं काम आदरणीय राहुलजी गांधी यांनी केलं, त्याचा एक सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्याला बिहारमध्ये पाहायला मिळेल. सध्याचे सगळे प्राथमिक कल आहेत. निश्चितच ज्यावेळी अंतिम निकाल हाती येतील त्यावेळी त्या ठिकाणी महागठबंधनचं सरकार हे आपल्याला सत्तेमध्ये येताना दिसेल. आणि दुसरी गोष्ट, ही लढाई एक म्हणजे एकीकडे गुंडागर्दी आहे, एकीकडे वोट चोर आहेत, एकीकडे ज्यांनी सत्तेचा गैरवापर केला अशी लोक आहेत, आणि दुसरीकडे वोटर अधिकार यात्रा काढणारे, संविधानाचं रक्षण करणारे, अशा पद्धतीची ही लढाई आहे. आणि निश्चितच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या आघाडीने जे त्या ठिकाणी काम केलं त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल. आणि शेवटचे निकाल हाती येईपर्यंत या ठिकाणी महागठबंधनचं सरकार सत्तेवर आलेलं आपल्याला दिसेल. ठीक आहे. किरण सर, जंगलराज, गुंडाराज तुम्हाला नको असेल तर NDAला मतदान करा असं आवाहन भाजपकडून आणि जदयूकडून वारंवार केलेलं जात होतं. पण या सगळ्या प्रचारादरम्यान नेमके तमंचे, पिस्टल्स आणि देशी कट्ट्यांचे कसे विषय निघत होते, त्याच्या कशा गप्पा केल्या जात होत्या, आणि इतकंच नाही तर एका उमेदवाराची हत्या सुद्धा झालेली होती. या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघता? कट्ट्याचा उल्लेख आता कपिलजींनी केला, तर कट्ट्याचा उल्लेख आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील केला जाहीर सभेमध्ये. म्हणजे याच्यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं की कुठल्या पंतप्रधानांनी एका सभेमध्ये जाऊन कट्टा शब्द वापरला. तर मोदी काय म्हणाले तिकडे जाऊन? मोदी असं म्हणालेत की राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराला म्हणजे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावं, पुढचे मुख्यमंत्री ते असतील महागठबंधनचे. यासाठी RJDने काँग्रेसच्या डोक्याला कट्टा लावला आणि काँग्रेसला सरेंडर व्हायला भाग पडलं, म्हणून तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं असं पंतप्रधान एका जाहीर सभेमध्ये म्हणाले. याच्यात 2 मेसेजेस होते. एक तर कट्टा शब्द हा बिहारमध्ये खूप पॉप्युलर आहे. गावठी रिव्हॉल्वर जे असतं त्याला कट्टा म्हणतात. आपल्या प्रेक्षकांना सांगायला हवं, त्यांना माहीत पण असेल कदाचित. पण या कट्ट्यामुळे 2 गोष्टी झाल्यात. एक तर काँग्रेस ही दुय्यम भूमिकेमध्ये आहे हा मेसेज त्यांनी दिला, आणि दुसरं म्हणजे RJDचा जो जंगलराजचा विषय होता, म्हणजे लालू प्रसाद यादव जेव्हा मुख्यमंत्री होते, राबडी देवी जेव्हा मुख्यमंत्री होत्या, त्यावेळेला बिहारमधलं कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत ढेपाळलेली होती. त्याला जंगलराज म्हणायचे. हे जंगलराज परत येऊ शकतं. म्हणजे जंगलराज हा शब्द इतका पॉप्युलर झाला होता त्या काळामध्ये की आज 20 वर्षानंतरही जंगलराजचा उल्लेख केला तर लालू प्रसाद यादव आणि राबडी देवींचं सरकार आठवतं. बरोबर. त्यामुळे पुन्हा जर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झालेत तर ज्या तेजस्वी यादवांनी काँग्रेसला सरेंडर व्हायला भाग पाडलं ते तुमची अवस्था काय करतील, हा मेसेज नरेंद्र मोदींनी त्यातनं दिला. आणि मला वाटतं हा बऱ्यापैकी तिकडे काम करून गेलेला आहे. उदाहरणार्थ शहरी भागामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेला त्यांनी पटनामध्ये जो काय रोड शो केला, प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे एवढे मोठा त्यांना प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा खुद्द भाजपला पण नव्हती. पण याचा अर्थ असा आहे की शहरी भागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम आहे. ग्रामीण भागामध्ये हे काम नितीश कुमार यांनी केलेलं आहे. आता या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ज्याला काय म्हणतात ते कॉम्बिनेशनचा प्रभाव तोडण्याचा प्रयत्न
ठीक आहे. थोडाफार तेजस्वी यादव यांनी केला, मात्र तिथेच काँग्रेस कमी पडली. कारण काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यामध्ये एकी नसल्यामुळे, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध असल्यामुळे ते एकत्रितपणाने लढले नाही. तेजस्वी यादव फार पुढे निघून गेलेत, काँग्रेस खूप मागे राहिली आणि विरोधी पक्ष एकत्र न आल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि जेडीयूचं फार नुकसान करू शकतात असं काही दिसत नाही तिकडे. ठीक आहे. आणखी काही अपडेट्स येत आहेत पोस्टल वोटिंग संदर्भात? मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कौल आपण बघतोय. गयामधून भाजप उमेदवार हे सध्या पुढे आहेत. एकूण 243 जागांसाठी मतदान झालं होतं बिहारच्या आणि त्यातल्या जवळपास 52 ते 62 जागांचे कौल हाती यायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये एनडीएचे उमेदवार 36 जागांवर आघाडीवर आहेत, तर महागठबंधनचे 23 जागांवर. परत एकदा आकडे बदलले आहेत. एनडीएचे उमेदवार आता 41 जागांवर आघाडीवर आहेत, तर महागठबंधनचे 23 आणि अन्य 3 उमेदवार हे आघाडीवर आहेत. गयामधून भाजपचे प्रेम कुमार हे आघाडीवर आहेत, तर बेगुसरायच्या तेगडामधून भाजप उमेदवाराने आघाडी घेतलेली आहे. भाजप